23 नोव्हेंबर 2025 धुरळा मराठी सिनेमा पाहिला. सगळे काम करणारे धुरंधर आहेत आणि पूर्ण पॉलिटिकल मूवी आहे, पूर्ण पॉलिटिक्सवर सिनेमा आहे. थोडक्यात हेच की जर तुम्ही सच्चाईने सटसुटीने वागला आणि लोकांचं भलं करायला बघितलं तर कोणीच तुम्हाला हरवू शकत नाही, तुमचीच जीत होते. पण हेच जर तुम्ही छक्के पंजे केले, टक्के टोणपे, तर तुम्हाला सक्सेस नाही मिळत किंवा शेवटी देव सगळं बघतोय असं थोडक्यात. तर एक उभे फॅमिली असते ज्यांच्यात अण्णा म्हणून जे असतात ते पॉलिटिकल लीडर असतात, त्यांच्याकडे सरपंच पद असतं त्या गावचं, आणि त्याची बायको आणि 2 मुलं आणि 2 सुना असे राहत असतात. तर सिद्धार्थ जाधव आपला हा चौधरी, अंकुश चौधरी, आणि त्याची बायको सई ताम्हणकर आणि सिद्धार्थ जाधवची बायको सोनाली कुलकर्णी, अशा त्या दोघी सुना, 2 मुलं आणि अलका कुबल ही त्याची बायको. तर मग तो मरतो. तर आता त्याचं म्हणजे तो गेल्यावर मग आता सरपंच पद रिकामं झालं, मग निवडणूक येते तोंडावर. आता दुसरी एक जी पार्टी असते त्याचा लीडर असतो ओक, प्रसाद ओक, आणि त्याचे सगळे चमचे आणि भरपूर लोक आहेत त्याच्यात. तर ते लोक इच्छुक असतात सगळे. मग ते आपल्या परीने प्रयत्न करत असतात कसं यांना नामोहरम करायचं किंवा काय करायचं. आणि एक बचत गट असतो, तर त्याच्यात सगळ्या ज्या बायका असतात त्यातली एक बाई जरा कनिंग असते आणि तिला असं वाटत असतं की आपली सत्ता चालावी. पण मग आपली सत्ता कशी जाणार, तर ती मग सरपंच पदासाठी यांना गळ घालते, अलका कुबलला, की तुम्ही उभ्या राहा, तर अंकुश कशाला पाहिजे, अंकुशमध्ये एवढं हे नाहीये असं वगैरे करून तिला म्हणते नाही हो, मला कशाला हे करायचं. पण ती तिला म्हणजे तिचं मन वळवते आणि तिला उभं करते. अशातच जे आमदार लोक असतात त्यांचा इंटरेस्ट वेगळा असतो, तर त्यांना अशी भोळीबाबडच लोक हाताशी पाहिजे असतात, तर ते गळ घालतात आणि हिलाच उभं करा असं म्हणतात. पण हा काही अंकुश चौधरी ऐकायला तयार नाही. मग हे लोक वरून ते पद जे सरपंच पद आहे ते स्त्री उमेदवार म्हणून डिक्लेअर करतात. त्याच्यामुळे मग प्रसाद ओकही जातो, अंकुश चौधरी उभे राहू शकत नाही. मग आता महिला उमेदवार उभ्या करायच्या, तर मग ही तर आई म्हणजे अलका कुबल तर उभी राहतेच, बचत गटाने पूर्ण त्यांनाच सपोर्ट केलेला असतो. आणि मग हा प्रसाद आपल्या बायकोला तयार करायला बघतो, पण ती काही तयार होत नाही. मग तो यांना अलका कुबलला तिसराही मुलगा असतो, आपला एक तिसरा मुलगा असतो. तर त्याचा ढाबा असतो, म्हणजे तो ढाबा चालवत असतो. तर त्याचं अजून लग्न व्हायचं असतं, पण त्याचं एका मुलीवर प्रेम असतं. त्या बचत गटाचे जी लीडर जी असते, जिला व्हायचं असतं काहीतरी, तिच्या मुलीवर त्याचं प्रेम असतं. तर मग तो जेव्हा बघतो की आपला भाऊ आपल्या विरोधात जातोय, आपली जमीन देतोय एका आश्रमासाठी वगैरे वगैरे, तर हा प्रसाद ओक त्याला आपल्याकडे करतो, फितूर करतो आणि त्याला म्हणतो की तू तुझ्या वहिनीला म्हणजे सिद्धार्थ जाधवच्या बायकोला म्हणजे सोनाली कुलकर्णीला तयार कर आपल्या गटाकडून उभं करायला. आणि ती जरा असते थोडीशी ॲम्बिशियस आणि तिला घरात तसा मान नसतो, मग ती तयार होते त्यांच्या गटाकडून उभं करायला. मग आता याला वाटतं काय करावं आपण अंकुश चौधरीला, मग तो सईला तयार करतो की तू उभी राहा. आता सई तर खूप चांगली असते, साधी असते, आणि तेव्हाच त्यांना कळतं की ती प्रेग्नंट पण आहे. पण ती तशा ह्याच्यातच सभा घेते, लोकांची मनं जिंकते आणि म्हणजे बरंच चालू असतं. झालं मग अशा ह्याच्यात सगळे चालू असतं. मग त्याच्यात ह्या लोकांची एक व्हिडिओ क्लिप व्हायरल होते, अलका कुबल आणि ती बचत गटाची जी लीडर असते, की आम्ही असंच गेलो म्हणजे
ती जी मुलगी असते तिची, तर ती अण्णांचीच मुलगी असते. मग हे जेव्हा ह्याला कळतं, वाघला, अमेय वाघ असतो तो, तिसरा मुलगा, अमेय वाघला कळतं, तर तो मग तिला सांगत नाही, पण म्हणतो माझा आता तुझ्यातला इंटरेस्ट संपला, तू नको येत जाऊ मला भेटायला वगैरे, असं करून तिला दूर करतो. आणि मग ती क्लिफ व्हायरल करतात. त्याच्यामुळे मग म्हणजे आईचं पारडं खाली जातं अलका कुबलचं. म्हणजे लोकांना हे असं कळतं की बाई कशी आहे, तर कशाला हे करा. आणि याच्या हे लोक पार्टी करतात मोठे, प्रसाद ओक वगैरे सगळ्या लोकांना, आपल्या कार्यकर्त्यांना वगैरे हे करायला म्हणून. आणि त्याच्यात आता काय काय सांगायचं कारण पार्टीचं, तर नेमका ह्याचा वाढदिवस सिद्धार्थ जाधवचा असतो. पण सिद्धार्थ जाधवचा त्या पार्टीमध्ये काहीतरी नुसता एक धक्का लागतो एका बाईला, तर ती खूप आरडाओरडा करते, तर ही सोनाली पण त्याच्या कानफटात मारते, म्हणजे त्याचा इन्सल्ट करते थोडक्यात. होऊन जातं, तर लोकांसमोर तिची इमेज खराब झालेली असते. आणि ही मात्र व्यवस्थित सगळं चाललं असतं. झालं, मग दाखवलंय की नेमका ज्या दिवशी रिझल्ट आहे याचा, इलेक्शनचा, तर हिला डोहाळे म्हणजे सुरू होतात आणि दुखायला सुरुवात होतं, तिला ऍडमिट करतात. ती घरातच बेशुद्ध होऊन पडलेली असते. मग हा अमेवा काही कामाकरता आलेला असतो, तो तिला हॉस्पिटलाइज करतो. झाली, इकडे रिझल्ट लागतो, मॅक्झिमम लोक ह्यांच्याच पॅनलची जिंकतात, सईच्या पॅनलची जिंकतात, आणि सरपंच पद पण हिलाच मिळते, त्याचे म्हणजे ती जिंकते. तर सगळ्या लोकांचं धुरळा म्हणजे सगळं गुलाल उधळण, हे मिरवणूक चालू असते. आणि इकडे तिची डिलिव्हरी होते, तर तिला मुलगी होते, पण ती जाते. मग म्हणजे ह्याला निरोप येतो की मुलगी झाली आहे, तेवढ्याच आनंदात लगेच त्याला ही न्यूज येते की पण जगली नाही आहे मुलगी. मग हिला घरी येतात, ती म्हणजे अशी शॉक्ड असते, बोलत नसते सई येतानंतर. सगळेच जण टेन्स घरात. आता इलेक्शनचं संपलं तर सगळे घरात एकत्र आलेले असतात, सुखदुःखात सहभागी. फॅमिली त्यांची खूप छान असते, एकदम क्लोज. आणि सिद्धार्थ जाधव तर खूप म्हणजे आपल्या घराकरता इमोशनल असतो. त्यांनी आधीच पाळणा बिळणा सांगून ठेवलेला असतो. तर कोणीतरी मुलगी झाली म्हणून पाळणा घेऊन आलेला असतो, तर तो तिथूनच ओरडतो, ने हा पाळणा इथून. आणि मग एकदम हिला भडभडून रडू येते, आणि ती म्हणजे मोकळी होते थोडक्यात. जी सगळ्यांना भीती वाटत असते की काय होईल काय होईल, तर ती मोकळी होते. आणि मग सगळेजण आपापलं हे दुःख विसरून आणि चुका विसरून सगळे एकत्र येतात, आणि मग सरपंच पण सेलिब्रेट करतात. असं ओव्हरऑल पॉलिटिकल फॅमिली पिक्चर आहे.